पुढच्या बातमीकडे वळूया। ठाकरे गटाची आज एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। शिवसेना भवनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं। उद्धव ठाकरे आमदार खासदार यांना घेऊन मार्गदर्शन करतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आमदार आणि खासदारांची बैठक या क्षणाला सुरू आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या चर्चा केली जाते। महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। महेंद्र, आपण पाहतोय बैठकीला सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। मात्र मनसेच्या युती संदर्भात देखील सध्या चर्चा सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, मात्र ती त्यांच्या फोनमध्ये किंवा मग चर्चेमध्ये दिसत नाही असं देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। आजच्या बैठकीतले तपशील काय नेमके आहेत? नक्कीच तेजस, पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे हे आहेत ते एक प्रकारे ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। कारण सध्या जे परिस्थिती आहे ठाकरे गटाची, काही पक्षात लोक सोडून जात असतील, पक्ष गळती लागली आहे आणि त्यावरच उद्धव ठाकरे यावरती कधी काही भाष्य करताना दिसले नाही। बरेच दिवस झाले त्यांनी काही जे ती वक्तव्य केली नव्हती, काही घटना घडत होत्या त्या संदर्भात त्यांचं काहीच बोलणं नव्हतं। त्यामुळे काही दिवसापासून आपण पाहिलं तर ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, नगरसेवकांच्या ज्या बैठका आहेत त्या उद्धव ठाकरे मातोश्री या निवासस्थानी घेत होते। आणि त्यानंतरच आपण पाहिलं तर काल जे आहे ते ठाकरे गटाचा जो वर्धापन दिन साजरा झाला त्यामध्ये ठाकरे गटा म्हणजे उद्धव ठाकरेंनीच जे आहे ते आक्रमक असं भाषण केलं होतं। आणि आपण पाहायला गेलं तर काल जो महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत जे आहे ते युती संबंधात काही बोलतात का, काही वक्तव्य करतील का, हे पाहणं महत्त्वाचं होतं। मात्र तुमच्या जे मनात आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे तेच होईल असंच त्यांनी एकंदरीत सर्व सांगितलं होतं। आणि आज पाहायला गेलं तर संपर्क प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्या बैठका या सेना भवनात होत आहेत। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे आले, सध्या ही बैठक सुरू आहे। यामध्ये संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांच्याकडून जे आहेत ते उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत। सध्या आपल्या विभागात काय परिस्थिती आहे, युती केली तर काय फायदा होईल या सगळ्या संदर्भात ते जाणून घेणार आहेत आणि काही मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर संध्याकाळी महेंद्र, आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी आज आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे। याआधी त्यांनी पदाधिकारी, विभाग प्रमुख आहेत त्यांची बैठक घेतली आहे। आजच्या बैठकीमधून नेमकी काय महत्त्वाचा निर्णय येऊ शकतो? कारण आमदार आणि खासदार दोन्ही एकत्र आहेत, त्यामुळे युती संदर्भात चर्चा असू दे किंवा मग पालिका निवडणुकी संदर्भात आज नेमके या बैठकीमध्ये विचार मंथन सुरू आहे अशी माहिती आहे। काय नेमक्या या बैठकीनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येईल का? तेजस, या ठिकाणी सेना भवनामध्ये जी बैठक चालू आहे ती जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांच्या बैठक चालू आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आपल्याला कशा प्रकारे सामोरे जाता येईल, विभागातील जो काय परिस्थिती असेल त्या संदर्भात जो आढावा असेल तो विभाग प्रमुख किंवा जिल्हा प्रमुखांकडून घेतला जातो आहे। आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यासोबत जर युती झाली तर आपल्याला किती फायदा होईल आणि युती करणं कितपत योग्य आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, या संदर्भात जो आढावा घेतला जाईल आणि आणखीन काही मार्गदर्शन करतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी जे आहे ते खासदार आणि आमदार यांच्यासोबत आहे ती ताजलँड्स एंडमध्ये जी बैठक होणार आहे संध्याकाळी 7 वाजता। त्या बैठकीत उद्धव ठाकरे हे सध्या पावसाळी अधिवेशन हे केंद्रातलं सुरू होणार आहे त्या संदर्भातही जी रणनीती असणार आहे, सरकारला कसं घेरायचं, केंद्र सरकारला कसं घेरायचं त्या संदर्भात जे ती चर्चा होईल। मात्र आता सध्या सेना भवनात जी बैठक सुरू आहे ती जे ते विभाग प्रमुख, संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख हे या बैठकीला उपस्थित आहेत। अगदी धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।